आम्ही आमच्या सर्व मित्रमंडळींनी आमच्या काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतलेला आहे. या निवडणुकीमध्ये यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मोहिते संस्थापक पॅनलला संपूर्णपणे ताकदीनं मदत करायची पाठिंबा द्यायची. त्यामध्ये मला सांगितलं पाहिजे की मी काय कारखान्याचं सभासद नाही आहे. असा प्रश्न तो तुमचा काय संबंध आहे कारखान्याशी? स्वाभाविक आहे. तुम्हाला आठवत असेल की मी जेव्हा 94-95च्या सुमारास सह्याद्री कारखान्याची निवडणूक लढवली तेव्हा हे सभासद नव्हतं. जवळजवळ आम्ही तिथं निवडून आल्यासारखं झालं. कराड तालुक्यामध्ये आम्हाला बहुमत मिळालं. तो बाकीच्या तालुक्यातून न मिळाल्यामुळं आम्हाला तो परिवर्तन करता आलं. त्यावेळेला मी विचार केला होता की आपण या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या लोकांच्या सुखदुःखामध्ये आपण सहभागी झालं पाहिजे. आज मी दक्षिण कराडचा लोकप्रतिनिधी नसलो तरी 1991 पासून ते 24 पर्यंत लोकांनी अनेक निवडणुकांमध्ये मला लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आशीर्वाद दिलेला, पाठिंबा दिलेला. त्याच्या सुखदुःखामध्ये मी सहभागी आहे. रोज कुठे काही सुखाचे प्रसंग असतील, दुःखाचे प्रसंग असतील. हा अत्यंत महत्त्वाचा जिव्हाळ्याचा अर्थकारणाचा विषय आहे. त्यामुळं बाहेर होऊन बघ्याची भूमिका घेणं योग्य आहे. माझ्या कारण असे आले की काही असं वक्तव्य करण्यात आलं की राजकारण वेगळं आहे, सहकार वेगळं आहे. असं जर झालं असं सुधारण तर फार आनंदाची गोष्ट होती. मग कोणीच त्यात भाग घेतला नसता. पूर्वी एक असा काळ होता की एक जण सहकार चालवायचा आणि एकाने लोकप्रतिनिधित्व करायचं आणि एकमेकाला मदत करायची. पण नंतर काही काळानंतर स्वतःच मलाच मदत पाहिजे म्हणून सगळे सहकार कारखान्यात तिथं उतरले. आता परिस्थिती अशी झालेली आहे की तुमच्याकडं साखर कारखाना, मेडिकल कॉलेज, दूध संस्था, सहकारी बँक नसेल तर तुम्हाला आमदारकीच्या निवडणुकीचा विचार पण करता येतो. किंवा पक्षांतर करून जर काही खोकी मिळवली असतील तर मग गोष्ट वेगळी आहे. पण नाहीतर सामान्य माणसाला घडगांच्या स्वतःची ताकद असल्याशिवाय करता येत. राजकारण बदललं. आज सकाळची बातमी तुम्ही ऐकली असतील, पुन्हा फटाफट झाले. त्यामुळे तर लोकशाहीचं काय होणारी चिंता आहे. आणि त्यामुळे या कारखान्याचा दुरुपयोग जर विरोधी पक्ष संपवण्याकरता बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक जिंकण्याकरता होत असेल तर काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला त्याच्याबद्दल दखल घ्यावी लागेल. ही त्यातली भूमिका आहे. तुम्ही आता मागच्या निवडणुका बघितलेल्या की कशी ताकद वापरली जाते, काय केलं जाते. विचाराचं राजकारण पण राहिलेलं, नुसतं अर्थकारणाचं राहिलेलं. ज्या अर्थकारणातून हे असं राजकारण चालतं त्या अर्थकारणाला कुठेतरी साफ घालण्याची गरज आहे.